नमो बुद्धाय, जय भीम। मी भदंत यस प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा आणि माझ्यासोबत भंते करुणाबोधी, भदंत सागरबोधी आणि भंते अंगुलीमाल या ठिकाणी आज आम्ही चौघजण थाई टेम्पल या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर माझ्या बाजूला भंते जे आहेत थायलंडचे, भंते अंगुलीमाल जे आहेत, भंते सागरबोधी आहेत, भंते करुणाबोधी आहेत आणि हे माझ्या बाजूला दुसरे एक भंते जे आहेत थायलंडचे। तर प्रिय सज्जनांनो, हा संपूर्ण आपण परिसर बघत आहोत। हा थाई टेम्पलचा परिसर आहे। हे आपली गाडी आहे, टाटा सुमो गाडी, धम्मप्रचाराचा धम्मरथ। त्यानंतर ह्या दोन गाड्या आहेत ह्या थाई टेम्पलच्या। अशा पद्धतीने हे हॉल बनवलेला आहे। हे थाई टेम्पल वटथाई एलोरा अजंठा टेम्पल म्हणून हे थाई भाषेमध्ये नाव आहे। आणि आपण बघत आहोत हे जे नाव आहे हे संपूर्ण दोरीमध्ये आहे, ज्याला आपण सोल म्हणतो। सोल या सोलमध्ये हे नाव बनवलेलं आहे। हे माझ्या बाजूला बघत आहात, हे अशा पद्धतीने हे भिक्खू निवास आहे। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत, हा थाई टेम्पलचा हा परिसर आहे। हे पूर्ण भिक्खूंना राहण्यासाठी ही जी व्यवस्था आहे, रूम आहे आपण बघत आहोत। ह्या संपूर्ण रूम आहेत। थायलंड देशातून येणारे सर्व भिक्खू संघ उपासकांना या ठिकाणी राहण्याची सुविधा आहे। भरपूर असे सारे रूम आहेत। आपण हा संपूर्ण परिसर बघत आहोत, थाई टेम्पल। अशा पद्धतीने ह्या सर्व रूम्स थाई भिक्षूंना उपासकांना राहण्याची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत, हा थाई टेम्पलचा हा परिसर आहे। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत, हा थाई टेम्पलचा परिसर आहे। आणि आज आपण थाई टेम्पलमध्ये इथल्या बौद्ध भिक्षूंना 6 डिसेंबरचं निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत। ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचा आपण अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या अस्थी आपण दर्शनासाठी ठेवत असतो। तर त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी, बौद्ध भिक्षूंना निमंत्रण देण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत। आपण हा बघत आहोत, हा संपूर्ण थायलंड येथील बुद्ध विहाराचा हे परिसर आहे। अतिशय सुंदर हा परिसर आपण बघत आहोत। ही बाजूला आपली प्रचाराची गाडी आहे। अतिशय शांत आणि परिसर अतिशय रमणीय आहे। हे बुद्ध विहार आहे, हे थाई टेम्पल आहे आणि हा संपूर्ण अतिशय सुंदर हा परिसर आपण बघत आहोत। हा एलोरा येथील थाई टेम्पल आपण बघत आहोत। अशा पद्धतीने या ठिकाणी धम्मध्वज पताका या ठिकाणी लावलेल्या आहेत। आता आपण मेन टेम्पलमध्ये जात आहोत।
हे मेन थाई टेम्पल म्हटलं हे बुद्ध विहार आहे आणि ही भगवंताची मूर्ती आहे. तर प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहोत हे थाई टेम्पल आहे आणि हे थायलंडचे भंतेजी आहेत या ठिकाणी. आणि भंतेजी माझ्या बाजूला बसलेले भंते सागरबुदी आहेत, त्यांच्या बाजूला भंते अंगुलीमाल आहेत, भंते करुणाबुदी आहेत. आणि हा संपूर्ण स्टेज बघत आहोत आपण. बुद्ध विहारामध्ये अतिशय सुंदर ही भगवंताची मूर्ती आहे, व्हाईट कलरमध्ये आहे मूर्ती. आणि त्याच्यासमोर हा स्टेज अतिशय खूप छान पद्धतीने सजावट केलेली आहे. आणि हा संपूर्ण हे बुद्ध विहार आपण बघत आहोत. अतिशय ध्वज पताका या ठिकाणी लावलेल्या आहेत. आणि संपूर्ण हे बुद्ध विहार जे आहे हे प्लायवूडमध्ये बनवलेलं आहे. हे थाई पद्धत आहे. अतिशय सुंदर हे बुद्ध विहार. आणि आज या बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे जे भंतेजी आहेत, या भंतेजींनी आम्हाला अनेक वेळा खूप छान असं मार्गदर्शन केलं. या ठिकाणी भंतेजींना हिंदी भाषा बोलता येत नाही, इंग्लिश भाषा बोलता येत नाही, ते थाई भाषेमध्ये बोलतात. परंतु मोबाईलमध्ये ट्रान्सलेट करून ते त्यांच्याशी आमचा संपर्क होत असतो. या ठिकाणी हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी खूप अतिशय सुंदर हा पुतळा या ठिकाणी आहे. हे भंतेजी आहेत. या ठिकाणी ह्या आर्याजी आहेत, अभिधम्मा, आमचे हे लल्लाजी आहेत. आम्हाला खूप छान पद्धतीने वेळोवेळी जेव्हा जेव्हा आम्ही थायलंडच्या टेम्पलमध्ये येतो तेव्हा तेव्हा त्यांचं आम्हाला खूप सहकार्य असते. हे तथागतांची ही प्रतिमा आपण बघत आहोत. या ठिकाणी हे भारताचा वेळ आहे. आता सध्या भारतामध्ये 10:30ला 5 मिनिटं कमी आहेत, म्हणजे 10:25 मिनिटं झालेले आहेत. आणि हे इकडे बाजूला एक थायलंडचा टाइम आहे. आता इकडे बघा 5:12ला 5 मिनिटं कमी आहेत, म्हणजे इथे थायलंडमध्ये आता 12 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. आणि इथे आता भारतामध्ये आपल्याकडे 10:30 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे मला वाटते 1.5 तासाच्या पुढे आपला टाइम मागे आहे, थायलंडचा टाइम पुढे आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण बुद्ध विहार आपण आज बघितलेला आहे. मी स्वतः भदंत यस प्रज्ञाबुधी मावसाळा येथे दरवर्षाप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या अस्थी आपण मावसाळ्याला ठेवत असतो. याही वर्षी येत्या 6 डिसेंबर 2025 रोजी बाबासाहेबांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्या दिवशी त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही थायलंडच्या भंतेजीकडे आलेलो आहोत. थाई टेम्पलमधून जवळजवळ 3 ते 4 बौद्ध भिक्षू आणि जपानचे 4 धर्मगुरू आणि महाराष्ट्रातले अनेक विद्वान बौद्ध भिक्षू बुद्धभूमी मावसाळ्याला येत्या 6 डिसेंबरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी स्वतः भदंत यस प्रज्ञाबुधी कार्यक्रमाचे आयोजक म्हणून मी आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतो. नमो बुद्धाय, जय भीम.